नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कारागृह विभाग भरती करिता अतिसंभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर जेव्हा तुम्ही येसाल त्या टायमाला प्लेलिस्ट असेल, त्या प्लेलिस्टमध्ये चेक करा. पूर्ण कारागृह विभाग भरतीची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये किती 9 व्हिडिओ आहेत ते पूर्ण पाहायचे आहेत. अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर प्रश्न पाहूया. चला, प्रश्न पहिला. 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2022 ते 2023 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर राहिले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न दुसरा. पोस्ट ट्रॉफी 2022-2023 चा विजेता खालीलपैकी कोण आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न तिसरा. पहिला वैद्यकीय थीम पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न चौथा. वर्ष 2023 चा नोबेल शांती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे नर्गिस मोहम्मदी. प्रश्न पाचवा. आयुष्यमान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटर चे नाव बदलून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणते नवीन नाव देण्याचे जाहीर केले आहे? उत्तर आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर. प्रश्न सहावा. मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, त्याचे इलेक्ट्रोलाइट्स, मीठ व पोटॅशियम असतात. उत्तर आहे क्लोराईड. प्रश्न सातवा. मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण कोणते आहेत? उत्तर आहे अणुअंक. प्रश्न आठवा. डॅडॅस या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते. उत्तर आहे व्हिटॅमिन ई. प्रश्न नववा. अन्न पदार्थाची ऊर्जा डॅडॅसमध्ये मोजतात. उत्तर आहे कॅलरीज. प्रश्न 10वा. ऍसिड खालीलपैकी कशात आढळते? उत्तर आहे चिंच. प्रश्न 11. पश्चिम गुजरात पासून ते उत्तर दिल्लीपर्यंत पसरलेले पर्वत श्रृंखला काय म्हणून ओळखतात? उत्तर आहे अरवली. प्रश्न 12. नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅडॅस यावर आधारित होते? उत्तर आहे बौद्ध धर्म. प्रश्न 13. कोणत्या सरकारने नवीन उत्पादनात शुल्क जाहीर केले आहे? उत्तर आहे दिल्ली सरकार. प्रश्न 14. पुनर्रचना केलेल्या वितरण क्षेत्र कार्यक्रमाचे अनावरण कुणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे PM मोदी. प्रश्न 15. दिल्लीत कुणाच्या हस्ते प्रसिद्ध लाल किल्ल्यावर संसद सदस्याची हर घर तिरंगा बाईक रॅली सुरू करण्यात आली? उत्तर आहे व्यंकय्या नायडू. प्रश्न 16. वन्यजीव सुधारणा विधेयक 2021 कोणी मंजूर केले? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 17. संपूर्ण भारतात जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क लॉन्च करण्याचे कोणते टॉवर सज्ज आहे? उत्तर आहे जिओ. प्रश्न 18. भारतात किती हजार स्टार्टर अप्सना मान्यता दिली? उत्तर आहे 75,000. प्रश्न 19. सरकारने कोणते संरक्षण विधेयक मागे घेतले? उत्तर आहे 2021. प्रश्न 20. टाटा स्टील नवीन वंदे भारत ट्रेनसाठी किती कोटी खर्च करणार आहे? उत्तर आहे 3,000 कोटी. प्रश्न 21. पानिपत मधील 2G इथेनॉल प्लांट
देशाला कोण समर्पित करणार आहे? उत्तर आहे PM मोदी. प्रश्न 22. भारत सरकारने पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च न्यायालयाच्या किती नवीन न्यायाधीशाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे 11. प्रश्न 23. बाल आधार उपक्रम UIDAI अंतर्गत किती लाख मुलांची नोंदणी केली आहे? उत्तर आहे 79 लाख. प्रश्न 24. भारत स्वयंसेवी ट्रस्ट मानवी हक्काच्या संरक्षणासाठी किती रुपयापेक्षा जास्त निधी जमा झाला आहे? उत्तर आहे 3 कोटी. प्रश्न 25. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील किती वर्षासाठी पंचप्राण लक्ष्य जाहीर केले आहे? उत्तर आहे 25 वर्षासाठी. प्रश्न 26. शिपिंग मंत्रालयाने किती वर्ष जुन्या भारतीय बंदर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे? उत्तर आहे 110. प्रश्न 27. फूड फेलोज वरिष्ठ केंद्रीय स्टार्टअप कोणी सुरू केले? उत्तर आहे रतन टाटा. प्रश्न 28. प्रथम पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण कोणी केले? उत्तर आहे जितेंद्र सिंग. प्रश्न 29. कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीने कोणत्या गॅसचे विलिनीकरण स्वीकारले? उत्तर आहे BPCL आणि भारत. प्रश्न 30. पुद्दुचेरी येथील स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहिमेत कोणी भाग घेतला? उत्तर आहे भूपेंद्र यादव. प्रश्न 31. नीती आयोगाने उत्तराखंडमधील कोणत्या जिल्ह्याला भारतातील सर्वोत्तम महत्वाकांक्षा जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे? उत्तर आहे हरिद्वार. प्रश्न 32. भारत सरकार कोणता कार्यक्रम राबवित आहे? उत्तर आहे एक राष्ट्र एक. प्रश्न 33. विस्तारा ही बाजारपेठेतील कोणत्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी आहे? उत्तर आहे दुसऱ्या. प्रश्न 34. 2022 मध्ये भारताची पेट्रोलियम उत्पादनामध्ये कितीने वाढ झाली आहे? उत्तर आहे 7.73%. प्रश्न 35. 17व्या प्रवासी भारतीय दिवस 2023 कुठे संपन्न होणार आहे? उत्तर आहे इंदोर. प्रश्न 36. भारतासाठी किती श्रम संहिता आहे? उत्तर आहे 4. प्रश्न 37. केंद्रीय मंत्रिमंडळाने परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेच्या उच्च कार्यक्षमता सोलर PV मॉड्यूल्सवरील राष्ट्रीय कार्यक्रम या योजनेच्या कितव्या टप्प्याला मंजुरी दिला? उत्तर आहे दुसरा टप्पा. प्रश्न 38. चर्म उद्योग कौशल्य प्रगत करण्यासाठी स्केल अप सादर केले? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान. प्रश्न 39. डेअरी कॉर्पोरेटिव्ह कॉन्व्हेचे उद्घाटन गंगोटोक मध्ये कोणी करणार आहे? उत्तर आहे अमित शहा. प्रत्येक गावात 4G 5G कनेक्टिव्हिटीसाठी भारत किती अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे? उत्तर आहे 30 अब्ज. प्रश्न 41. भारत सरकारने कोणते स्मार्टफोन ॲप सादर केले? उत्तर आहे साइन लर्न. प्रश्न 42. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की सर्व महिला त्यांची वैवाहिक स्थिती काहीही असो
गर्भधारणाच्या किती आठवड्यापर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे 24 आठवड्यापर्यंत. प्रश्न 43. गृह मंत्रालयाने PFI वर किती वर्षासाठी बंदी घातली आहे? उत्तर आहे 5 वर्षासाठी. प्रश्न 44. ऍसिड खालीलपैकी कशात आढळते? उत्तर आहे चिंच. प्रश्न 45. गांधीनगर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा कोणी दाखविला? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 46. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून केव्हापासून 2/5 मोफत आरोग्य सेवा मिळवण्याची सुरुवात झाली आहे? उत्तर आहे 2 ऑक्टोबर पासून. प्रश्न 47. मराठी नाटक कलाकार संघाचे नवे अध्यक्ष कोण ठरले आहेत? उत्तर आहे सुशांत सेलार. प्रश्न 48. महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून कोणते करण्यात येणार आहे? उत्तर आहे देवगिरी किल्ला. प्रश्न 49. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात अनावरण कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न 50. नवीन दिल्लीत जयता बरुआ यांनी कुणाला ब्रेलमधील आसामी शब्दकोश हेमकोशची प्रत दिली? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 51. नवीन आष्टी अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे एकनाथ शिंदे. प्रश्न 52. महाराष्ट्रात एकूण किती वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रात मंजुरी देण्यात आली आहे? उत्तर आहे 18. प्रश्न 53. लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे एकनाथ शिंदे. प्रश्न 54. उषा मंगेशकर आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? उत्तर आहे लता मंगेशकर. प्रश्न 55. 2022 चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे सतीश आळेकर. प्रश्न 56. महत्त्वाच्या पर्यटन स्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान कोणत्या राज्यात सुरू आले? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 57. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोणत्या स्कूलची सुरुवात केली आहे? उत्तर आहे व्हर्च्युअल स्कूल. प्रश्न 58. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी कोणते ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? उत्तर आहे JK इकॉप. प्रश्न 59. ओडिशा सरकारने कालिया योजनेअंतर्गत शेतकऱ्यासाठी किती कोटी रुपयाचे वितरण केले? उत्तर आहे 869 कोटी. प्रश्न 60. प्रत्येक घरात RO पाणी असणारे उत्तर प्रदेशचे पहिले गाव कोणते ठरले आहे? उत्तर आहे भरतौल. प्रश्न 61. मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण बँकयार्ड योजनेत कोणाच्या जनावरांचे पालनाची सुरुवात केली आहे? उत्तर आहे डुक्कर. प्रश्न 62. कोणत्या राज्याने वेंट्रस ग्लोबल स्टार्टअप चॅलेंज सादर केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 63. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा मोटो काय होता? उत्तर आहे गेम्स फॉर एव्हरीवन. प्रश्न 64. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पद तालिकेत 5व्या क्रमांकावर कोणता देश आहे? उत्तर आहे न्यूझीलंड.
प्रश्न 65. संकेत सरगर हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 66. साहित्यातील यदाचे नोबेल पारितोषिक कुणाला मिळाले आहे? उत्तर आहे ॲनी अनॉक्स. प्रश्न 67. EAC PM इंडिया @ किती रोड मॅप लॉन्च करेल? उत्तर आहे 100. प्रश्न 68. PM जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाले? उत्तर आहे 8 वर्ष. प्रश्न 69. WEFच्या क्लिअर स्काईज फॉर टुमारो टिकाऊ मोहिमेत कोणती इंडियन एअरलाइन्स सामील झाली? उत्तर आहे इंडिगो. प्रश्न 70. भारतात वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने किती वर्ष पूर्ण केली आहेत? उत्तर आहे 40 वर्ष. प्रश्न 71. रिलायन्स इंडस्ट्रीज किती लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आहे? उत्तर आहे 3.5 कोटी. प्रश्न 72. नीती आयोग जे आणि के मध्ये किती अटल टिकरिंग लॅब स्थापन करणार आहे? उत्तर आहे 500. प्रश्न 73. पश्चिम बंगाल सरकारने प्रशासकीय प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात राज्यात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे 7. प्रश्न 74. कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना सुरू केली आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 75. कृषी इन्फ्रा निधीच्या वापरामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 76. केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते मध्य प्रदेशात किती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? उत्तर आहे 6. प्रश्न 77. मध्य प्रदेशाच्या कोणत्या गावात जगातील सर्वात मोठा तरंगता प्रकल्प उभारला जाणार आहे? उत्तर आहे खांडवा. प्रश्न 78. EWS विद्यार्थ्यांसाठी चिराग कार्यक्रम कोणत्या सरकारने विकसित केला आहे? उत्तर आहे हरियाणा सरकार. प्रश्न 79. उच्च शिक्षणात 100% NEP लागू करण्याची घोषणा गोव्याच्या कोणत्या मंत्र्यांनी केली आहे? उत्तर आहे प्रमोद सावंत. प्रश्न 80. बिहारमधल्या NDA च्या मुख्यमंत्री पदाची राजीनामा कोणत्या मंत्रालयाने दिला? उत्तर आहे नितीश कुमार. प्रश्न 81. कोणत्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न 82. पंचामृत योजनेने अंतर्गत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणती सरकारने योजना आखात घेतली आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 83. काकोरी ट्रेन ॲक्शन वर्धापन दिनानिमित्त रेडिओ जयघोष कोणत्या राज्यात मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केला आहे? उत्तर आहे CM योगी उत्तर प्रदेश. प्रश्न 84. GST चोरीला आळा घालण्यासाठी कोणते सरकार मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 85. मेडिसिन फ्रॉम स्काय कोणत्या प्रदेशात पहिला पायलट प्रकल्प सुरू झाला आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 86. अगस्त्यमलाई लँडस्केप फनमधील कितवे हत्ती राखीव तामिळनाडूच्या जाहीर केले आहेत? उत्तर आहे 5. प्रश्न 87.
मेघालय क्रीडा विभाग ईशान्य ऑलिम्पिकच्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे? उत्तर आहे दुसऱ्या. प्रश्न 88. नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या तालुक्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम लावा. उत्तर आहे धडगाव, तळोदा, नंदुरबार. प्रश्न 89. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 90. खालीलपैकी कृष्णा नदीच्या उजव्या तीराच्या उपनद्या कोणत्या आहेत? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे कोयना, 2 आहे वारणा, 3 आहे पंचगंगा. प्रश्न 91. कोकण किनारपट्टी पट्टीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. 1 आहे ती पश्चिम घाटाच्या रांगेला समांतर आहे जी महाराष्ट्रात सह्याद्री म्हणून ओळखली जाते. 2 आहे ती उत्तरेकडे विस्तृत आहे आणि तिच्या दक्षिणेकडील टोकाला निमुळती होत जाते. आणि 3 आहे हा किनारा निम्नजल प्रकारचा आहे आणि त्यामुळे बंदरासाठी नैसर्गिक बंदर उपलब्ध आहेत. यासाठी याचं उत्तर आहे वरील सर्वही. प्रश्न 92. खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्हा नाही? उत्तर आहे सोनगीर. प्रश्न 93. हातसा धरण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 94. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 95. पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाहीत? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 96. वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने 0 दाखविलेला जिल्हा मुख्यालय बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद विभाग, औरंगाबाद. प्रश्न 97. प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते 2 उपविभाग आहेत? उत्तर आहे उत्तर व दक्षिण कोकण. प्रश्न 98. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅस पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅडॅस टेकड्या आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सातपुडा आणि गाविलगड. प्रश्न 99. महाराष्ट्रातील घाटाचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो थळघाट, कुंभारी घाट, आंबा घाट, अंबुली घाट. प्रश्न 100. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? उत्तर आहे 750 किमी. तर मित्रांनो माझा प्रश्न चुकला असला तर माफ करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.